मिस्सेनियस एक्झरसाइज 4 जी आहे त्या 4 नंबरच्या एक्झरसाइजमधलं आपण आता 19 नंबरचं सम पाहणार आहोत. याचा सोल्युशन्स मी आधी तुम्हाला सेंड केलेला आहेच, पण तरी याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आणि यामध्ये त्यांनी जे शोधॅट करायला सांगितलेलं आहे ते शोधॅट करण्याचं जे आहे ती कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण त्यावर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स नंतर विचारण्यात येतील. आणि जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर ती कंडिशन्स लक्षात ठेवावी लागेल आणि ती कंडिशन जर लक्षात ठेवली तर काही सेकंदामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे आन्सर्स जे आहेत ते सांगता येतात. आणि जर नाही लक्षात ठेवली तर मग तुम्हाला आता ज्या मेथडनी मी तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करून देतो त्याच मेथडनी हे प्रॉब्लेम सॉल्व करावं लागेल. लक्ष द्या आता काय सांगितलेलं आहे. पण इथे लिहिलेला सम्स वाचण्यापूर्वी याच्या आधी जे आपण सम पाहिलेलं आहे ते काय होतं, आपण असं पाहिलं होतं की इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज लॅमडा टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन, म्हणजे एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या लॅमडा टाइम्स असेल तर मग अशा वेळेस ती कंडिशन काय होती, ती कंडिशन होती 4 लॅमडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅमडा होल स्क्वेअर. तुम्हाला आठवत असेल या कंडिशनचा यूज करून बरेचसे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते काही 2-3 स्टेपमध्ये किंवा 2-4 सेकंदामध्ये त्यांचे कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो जर या कंडिशन्स लक्षात ठेवल्या तर. आता त्यांचं असं म्हणणं आहे की 2 लाईन्स आहेत ज्या पासिंग थ्रू ओरिजिन आहे. या 19 नंबरच्या सममध्ये काय सांगितलं आहे लक्षात द्या. 2 लाईन्स आहेत ज्या पासिंग थ्रू ओरिजिन आहे, त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो ओरिजिन आहे आणि या 2 लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि ते जॉईंट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनच्या या इक्वेशनने ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या लाईनचे स्लोप जर मी एक m1 आणि दुसरा m2 घेतला त्यामध्ये स्लोपची कंडिशन दिलेली आहे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज स्क्वेअर ऑफ द स्लोप ऑफ द अदर लाईन. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर एवढा आहे. जसं तुम्ही कंडिशन असे लिहू शकता m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर, ही कंडिशन दिलेली आहे. जर एका लाईनचा स्लोप म्हणजे या दोनपैकी कोणाचाही कोणत्याही एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर एवढा असेल, m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर जर असेल तर ती कंडिशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 8h क्यूब इज इक्वल टू 6a इंटू बी इंटू एच. ही कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायची. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं एकदा हे प्रॉब्लेम वाचून घ्या, कारण आता याच्या सोल्युशनला आपण सुरुवात करणार आहोत. याचं सोल्युशन्स कसं राहणार आहे ते एकदा समजून घ्या. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स given by this equation ax square plus twice hxy plus by square is equal to 0 is square of the other, then show that a square b plus ab square plus 8h cube is equal to 6a into b into h. आता हे प्रॉब्लेम कोणता आहे ते पुन्हा मी एकदा सांगतोय, कारण आता हे प्रॉब्लेम बोर्डवर राहणार नाही आहे. मिस्सेनियस एक्झरसाइज 4 मधलं नंबर 19चं सम आहे आणि आपल्याला शो करायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी प्लस 8h क्यूब इज इक्वल टू 6a इंटू बी इंटू एच. त्यात याला सॉल्व कसं करायचं लक्ष द्या. डायग्राम जे आहे ते डायग्राम तुम्हाला सांगितलेले आहेच. हा 2 लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि ते इक्वेशन आहे गिव्हन जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स इज ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला दिलं आहे मी नंबर 1. आता या इक्वेशनने ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या लाईनचे स्लोप्स जर मी m1 आणि m2 घेतले, लेट m1 and m2 आर द स्लोप्स ऑफ लाईन्स. कोणत्या लाईन्सचे ज्या इक्वेशन नंबर 1 ने रिप्रेझेंट केल्या, म्हणून आर द स्लोप्स ऑफ लाईन्स
रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन नंबर 1. तर आपण फॉर्म्युला पाहिला होता m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस एच अपॉन बी अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन बी. हे दोन फॉर्म्युले होते. आता कंडिशन काय आहे, यांना मी नंबर 1 आणि नंबर 2 दिले आहे. ह्याला नंबर 1, हे आहे नंबर 2 आणि हे आहे इक्वेशन नंबर 3. नंबर 2 अँड नंबर 3. सेम आधी जसा स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज लॅम्बडा टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन जसं सॉल्व केलं होतं सेम त्यासारखंच सॉल्व करायचं आहे. आता गिवन कंडिशन अशी आहे की या दोनपैकी एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर एवढा आहे. तर गिवन कंडिशन ही आहे एका लाईनचा स्लोप म्हणजे m1 हा अदर लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर एवढा आहे. म्हणजे m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर. आता करायचं काय, ते जे m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर आहेत ना, ही व्हॅल्यू सुरुवातीला नंबर 2 मध्ये आणि नंतर नंबर 3 मध्ये ठेवायचं आणि या दोघांमधूनही m1 m2 जो स्लोप आहे ना तो एलिमिनेट करून टाकायचं. आता हे कॅल्क्युलेशन्स कसं येणार, ही व्हॅल्यू जर मी या इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवली तर इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज दॅट m1च्या जागेवर येणार आहेत m2 स्क्वेअर प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस एच अपॉन बी. दोघांमध्ये कॉमन निघतात m2 ब्रॅकेटमध्ये आले m2 प्लस 1 इज इक्वल टू मायनस ट्वाइस एच अपॉन बी. m2 कॉमन निघाले m2 प्लस 1 इज इक्वल टू मायनस ट्वाइस एच अपॉन बी. याला दिला आहे मी नंबर 4. आता हीच व्हॅल्यू m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर. आता नंबर 3 या इक्वेशनमध्ये ठेवा. इक्वेशन नंबर 3 इम्प्लाइज दॅट m1च्या जागेवर येणार आहेत m2 स्क्वेअर into m2 is equal to a upon b. Therefore m2 cube is equal to a upon b. याला दिला आहे मी नंबर 5. आता ते तुम्हाला इक्वेशन नंबर 4 आणि 5 मिळाले आहेत ना, या इक्वेशन नंबर 4 आणि 5 ला ऑब्झर्व करा. या दोन्ही इक्वेशन्समधून m1 जो आहे तो एलिमिनेट झाला आहे. आता आपल्याला या दोघांमधून तुम्हाला m2 ला एलिमिनेट करायचं आहे आणि या m2 ला कसं एलिमिनेट करायचं त्या कॅल्क्युलेशन्सकडे लक्ष द्या. दोन्ही इक्वेशन्समधून जर आपल्याला m2 ला एलिमिनेट करायचं असेल तर काय करणार, हे जे इक्वेशन नंबर 4 आहे त्या इक्वेशन नंबर 4च्या दोन्ही साईडचा क्यूब करायचं. क्यूबिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन नंबर 4. आता क्यूब का करायचा, कारण इथे जे इक्वेशन नंबर 5 आहे त्यामध्ये आपल्याला m2च्या क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे. m2 क्यूब इज इक्वल टू a अपॉन b. आणि मग m2 ला एलिमिनेट करण्यासाठी यामध्ये m2चा क्यूब यायला पाहिजे, म्हणून आपण इक्वेशन नंबर 4च्या दोन्ही साईडचा क्यूब करणार आहोत. क्यूबिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन नंबर 4. ते इक्वेशन नंबर 4 ची लेफ्ट हँड साइड काय होते m2 इंटू m2 प्लस 1. याला मी ब्रॅकेट केला आणि या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू राईट हँड साइड काय होते मायनस ट्वाइस एच अपॉन बी. मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि या मायनस ट्वाइस एच अपॉन बीचा सुद्धा क्यूब दोन्ही साईडचा क्यूब केला आहे. आणि आता याला सॉल्व करा. हा क्यूब जर सेपरेट केला इथे येणार आहेत m2 क्यूब इंटू m2 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू निगेटिव्हचा क्यूब येतो मायनस 2चा क्यूब येतो आहे 8h क्यूब अपॉन बीचा क्यूब येणार b क्यूब. इथे येतील m2 क्यूब. आता हा जो ब्रॅकेट आहे ना या ब्रॅकेटला एक फॉर्म्युला यूज करायचं आणि तो फॉर्म्युला कोणता आहे a प्लस बी होल क्यूब. लिहून दाखवतो a प्लस बी होल क्यूब. काय फॉर्म्युला होता a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर b प्लस 3 a b स्क्वेअर प्लस b क्यूब असा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला या ब्रॅकेटला अप्लाय करा. a च्या जागेवर m2 आहेत, b च्या जागेवर 1 आहेत. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला त्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, ब्रॅकेटमध्ये येतील सुरुवातीला m2 क्यूब प्लस येणार 3 a स्क्वेअर म्हणजेच m2 स्क्वेअर इंटू 1 प्लस 3 m2 इंटू 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब इज इक्वल टू मायनस 8h क्यूब अपॉन b क्यूब. m2 क्यूब in bracket
m2 क्यूब प्लस 3 m2 स्क्वेअर प्लस 3 m2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. आता लक्षात द्या, परत या ब्रॅकेटमध्ये ॲडजस्टमेंट कशी करायची. या ब्रॅकेटमधल्या ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ना, या दोन्ही टर्म्समधून तुम्ही 3 आणि m2 कॉमन काढू शकता. m2 क्यूब इन ब्रॅकेट m2 क्यूब प्लस 3m2 ब्रॅकेटमध्ये येणार आहे m2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1 ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. आता या इक्वेशन्समध्ये सबस्टिट्यूशन्स करा. आपण यापूर्वी m2 क्यूबची व्हॅल्यू काढलेली आहे इक्वेशन नंबर 5 मध्ये. किती आहे ती a अपॉन बी. ही व्हॅल्यू जर पुट केली आणि m2 इन ब्रॅकेट m2 प्लस 1 -2h अपॉन बी ही व्हॅल्यू जर यामध्ये लिहिली तर आता काय होणार. m2 क्यूबची व्हॅल्यू आहे a अपॉन बी इन ब्रॅकेट पुन्हा a अपॉन बी प्लस 3 आणि m2 इंटू m2 प्लस 1 याची व्हॅल्यू आहे -2h अपॉन बी. तर ब्रॅकेटमध्ये येणार -2h अपॉन बी प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. आता या a अपॉन बीने याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन येणार a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस आता 3ने याला मल्टिप्लाय करा आणि a अपॉन बीने सुद्धा याला मल्टिप्लाय करा. तर साईन येणार निगेटिव्ह. 3 इंटू 2 झाले 6 a इंटू एच येणार ah अपॉन b इंटू बी. बीचा काय होणार आहे स्क्वेअर प्लस a अपॉन बीने या 1ला मल्टिप्लाय करा. a अपॉन बी इज इक्वल टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. आता आपण सर्वांचे डिनॉमिनेटर सेम करणार आहोत. सर्वात मोठं डिनॉमिनेटर इथे बघा बी स्क्वेअर बी आणि बी क्यूब. तर आपण सर्वांचे डिनॉमिनेटर सेम करणार. त्यासाठी आपल्याला याला बीने मल्टिप्लाय आणि बीने डिवाइड करायचं आहे. इथे मी बीने मल्टिप्लाय आणि बीने डिवाइड केलं तर बी स्क्वेअरच्या ऐवजी येणार बी क्यूब. याला हे बीने मल्टिप्लाय आणि बीने डिवाइड केलं तर इथे आले बी आणि बी स्क्वेअरच्या ऐवजी झाले बी क्यूब. इथे आपल्याला बी क्यूब पाहिजे. सर्वात मोठा डिनॉमिनेटर बी क्यूब आहे. सेम करण्यासाठी बी क्यूब असायला पाहिजे. मग इथे बी स्क्वेअर येण्यासाठी याला बी स्क्वेअरने बी क्यूब येण्यासाठी आपल्याला याला बी स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि बी स्क्वेअरने डिवाइड करायचं तर इथे येणार बी क्यूब. डिनॉमिनेटर सेम झाले. आता या इक्वेशनचा दोन्ही साईडला बी क्यूबने मल्टिप्लाय करा. बी क्यूबने जेव्हा मल्टिप्लाय करणार त्यावेळेस यामधले हे बी क्यूब आणि बी क्यूब सर्व काय होणार आहे कॅन्सल. आणि हे जर कॅन्सल झाले तर आता शिल्लक काय राहिलं ते बघा. ती कंडिशन ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर आणि -8h क्यूबला लेफ्ट साईडला घेऊन या प्लस 8h क्यूब इज इक्वल टू -6a इंटू बी इंटू एच. याला राईट साईडला घेऊन गेलो तर प्लस होणार 6abh. इथे कंडिशन आहे इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज स्क्वेअर ऑफ द अदर. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर एवढा असेल तर कंडिशन काय राहते पाठ झाली पाहिजे. कंडिशन ही ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 8h क्यूब इज इक्वल टू 6a इंटू बी इंटू एच. पहिल्या ज्या दोन टर्म्स आहेत ना त्यामध्ये तुम्ही ए बी कॉमनही काढू शकता. ही जी कंडिशन आहे या कंडिशन्समधून ए बी जर कॉमन निघाले तर बघा ए बी इन ब्रॅकेट ए प्लस बी असं लिहू शकता प्लस 8h क्यूब इज इक्वल टू 6ab इंटू एच. ही कंडिशन जर माहिती असेल त्यावरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ना काही सेकंदामध्ये सॉल्व करता येतात. आणि जर तुम्ही हे कंडिशन्स लक्षात नाही ठेवले तर मग ही कंडिशन्स तयार करण्यासाठी तुम्हाला एवढं सर्व कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते करावं लागेल. याचं जे सोल्युशन आहे ते मी आधीच तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेलं आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आणि आता हे पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. याच्यानंतर बघू आपण 20 नंबरचा क्वेश्चन मिसलेनियस एक्झरसाइज जी 4 आहे त्या मिसलेनियस एक्झरसाइज 4 मधला 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याला आपण सुरुवात करणार. मिसलेनियस एक्झरसाइज 4 जी आहे त्यामधला आता 20 नंबरचा क्वेश्चन्स. पहिल्या क्वेश्चन समजून घ्या काय सांगितलेलं आहे काय शो करायचं आहे. नंतर हा क्वेश्चन बोर्डवर राहणार नाही. बुक्स जे असतील तुमच्याकडे तर बुक्समध्ये तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आणि तसंही जेव्हा इथे बोर्डवर मी सॉल्व करून देतो त्यावेळेस या कॉर्नरवरचं इथे जे लिहिलेलं असतं ना हे काय
तो एक सिम्बॉल किंवा तिथं वॉटरमार्क येतो, त्यामुळे काही जणांना दिसत नाही. ते तुम्ही बुकमध्ये पाहू शकता की काय लिहिलेलं असतं, कारण जेव्हा प्रॉब्लेम लिहितो त्यावेळेस या कॉर्नरला थोडंसं अडचण जाते की काय लिहिलेलं आहे. ते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. आता या 20 नंबरच्या सममध्ये काय सांगितलेलं आहे आणि याचं जे आन्सर आहे ते सुद्धा एक शॉर्टकट फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्झाममध्ये जर आलं तर 4 मार्क्ससाठी हे प्रॉब्लेम येतं. 4 मार्क्ससाठी तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल आणि हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर सेकंदामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणून इथे जेवढेही क्वेश्चन्स मी सांगतो ना त्याचे जे शो दॅट टू दॅटचे असतात त्यांचे रिझल्ट खूप महत्त्वाचे आहेत. ते रिझल्ट जर तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते खूप लवकर सॉल्व्ह करता येतील. काय सांगितलं लक्षात द्या. पहिले आपण डायग्रामवरून समजून घेऊ. ह्या 2 लाईन्स आहेत पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून पास होत आहेत या 2 लाईन्स आणि या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलं ax² + twice hxy + by² = 0. या 2 लाईन्स आहेत. 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. त्यांचं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की एक पॉईंट आहे P, तो या लाईनवर नाही आहे. हा पॉईंट P इथे घेतला आहे. त्याचे कोऑर्डिनेट दिले x1 आणि y1. कोऑर्डिनेट्स आहेत x1 and y1. त्यांचं असं म्हणणं आहे की या पॉईंट P वरून या दोन्ही लाईन्सवर परपेंडिक्युलर काढले. या पॉईंट P वरून या लाईनवर एक परपेंडिक्युलर काढला ज्याला मी PM असं नाव दिलं आणि दुसरा जो पॉईंट परपेंडिक्युलर आहे तो या सेकंड लाईनवर काढला, त्याला मी PN असं नाव दिलं. पॉईंट P हा लाईनवर नाही पण त्या पॉईंटवरून या दोन्ही लाईन्सवर परपेंडिक्युलर काढले, ज्या 2 लाईन्स ओरिजिनमधून पास होत होत्या, ज्यांचं जॉईंट इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या पॉईंटवरून या दोन्ही लाईन्सवर काढलेले जे परपेंडिक्युलर आहे PM आणि PN यांचा जो प्रॉडक्ट आहे, यांची जी मल्टिप्लिकेशन आहे, जेच PM × PN हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट किती असायला पाहिजे तर ax1² + twice hx1y1 + by1² upon √a - b² + 4h² एवढा यायला पाहिजे. आणि आता फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपी आहे. याचा न्यूमरेटर ऑब्झर्व करा. हे न्यूमरेटर आणि या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड सेम आहे, फक्त एक्सला रिप्लेस केला x1नी आणि वायला रिप्लेस केला आहे y1नी. √a - b² + 4h². ते या प्रॉब्लेममध्ये सांगितलं. पुन्हा एकदा प्रॉब्लेम वाचून घ्या. काय सांगितलं आहे बघा. प्रूव्ह दॅट काय म्हटलेलं आहे. प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. कुणाची मल्टिप्लिकेशन लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. कोणते लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉईंट P x1 y1 कशावर काढले टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. या इक्वेशननी ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या 2 लाईन्सवर पॉईंट P वरून जे परपेंडिक्युलर्स काढलेले आहेत, या परपेंडिक्युलरचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट या परपेंडिक्युलरची जी मल्टिप्लिकेशन आहे ती मल्टिप्लिकेशन एवढी मॉड एवढी आली पाहिजे. मॉड ऑफ ax1² + twice hx1y1 + by1² upon √a - b² + 4h² एवढी आली पाहिजे. प्रॉब्लेम आता समजला असेल सर्वांना. बोर्डवर जेवढे आता प्रॉब्लेम लिहिलं होतं ते मी काढून टाकतो आणि याच्या सोल्युशनला आपण सुरुवात करणार आहोत. हा बघा आता गिवन काय होतं. गिवन जॉईंट इक्वेशन इज ते इक्वेशन होतं ax. आता दोन्ही फॉर्म्युले लिहिलेले आहेत. फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत m1 + m2चा आणि m1 × m2चा फॉर्म्युला. आता त्यांचं असं म्हणणं होतं की एक पॉईंट आहे P आणि या पॉईंटवरून या दोन्ही लाईन्सवर परपेंडिक्युलर काढले. पहिली जी लाईन आहे L1 त्याच्यावर परपेंडिक्युलर काढला त्याला मी PM आणि दुसरी जी लाईन आहे त्याच्यावर परपेंडिक्युलर काढला आहे त्याला मी PN असं नाव दिलं आहे. आणि या दोन्हीही परपेंडिक्युलर जे आहेत यांचा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला मगाशी जो मॉड सांगितला आहे त्या मॉड एवढा पाहिजे. काय करायचं बा. पहिले आपण या दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स लिहून घेणार आहोत. L1 आणि L2 जी लाईन आहे त्या लाईनचे सेपरेट इक्वेशन्स आपण लिहिणार आहोत.
सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स आर. पहिली जी लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन घेतलं y इज इक्वल टू m1x अँड दुसरी जी लाईन आहे तिचं इक्वेशन घेतलं y इज इक्वल टू m2x. त्या इक्वेशनला आपण ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहायचं. त्या फॉर्ममध्ये लिहायचं. ही जी लाईन आहे ज्या लाईनचा स्लोप m1 आहे त्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे m1x मायनस y इज इक्वल टू 0. आणि जी दुसरी लाईन आहे ज्या लाईनचा स्लोप m2 आहे त्या लाईनचं इक्वेशन येतं आहे m2x मायनस y इज इक्वल टू 0. हे ते इक्वेशनचं आहे. m1x मायनस y इज इक्वल टू 0 याला मी L1 नाव दिलं आहे. अँड दुसरी जी लाईन आहे त्याला m2x मायनस y इज इक्वल टू 0 त्याला मी L2 असं नाव दिलं आहे. आता पॉईंट P ज्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत x1, y1 त्या पॉईंटवरून या लाईनवर एक परपेंडिक्युलर काढला PM. त्याचं नाव आपण PM घेतलं आहे. लेट PM इज इक्वल टू कोण आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट P x1, y1 टू लाईन नंबर 1. सॉरी लाईन नंबर 1 नाही त्याला आपण L1 असं म्हटलेलं आहे. टू लाईन L1. तर लगेच तुम्हाला एक फॉर्म्युला आठवला पाहिजे. पॉईंट आणि लाईन यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला काय होता मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a² प्लस b². हा फॉर्म्युला आठवा. कशाचा फॉर्म्युला आहे हा डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड लाईन किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट. पॉईंटवरून लाईनवर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलरची लेंथ फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यावरून आपण PM हे डिस्टन्स फाइंड करू शकतो. देअरफॉर PM इज इक्वल टू लाईन L1चं इक्वेशन आहे. या पॉईंट Pचं या लाईनपासून डिस्टन्स काढायचं असेल तर ते येणार आहे m1 x1 मायनस y1 अपॉन अंडर रूट m1² प्लस -1² येतो प्लस 1. हे झाला PM. जसं मी PM डिस्टन्स काढला आहे ना असं त्याच पॉईंटवरून दुसरी जी लाईन आहे त्या लाईनवर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे त्याचं हे डिस्टन्स तुम्ही काढू शकता. त्याला आपण PN असं नाव दिलं आहे. लेट PN इज इक्वल टू कोण आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P x1, y1 to line L2. Therefore, PN is equal to NR mod of m2x1 minus y1 upon under root m2² plus 1. दोन्ही डिस्टन्स काढून झाले. आता आपल्याला या दोन्ही डिस्टन्सचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट पाहिजे. दोन्ही डिस्टन्सचा प्रॉडक्ट करण्यासाठी आपल्याला PM आणि PN यांची मल्टिप्लिकेशन करावी लागेल. तर आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. नाव प्रॉडक्ट PM इंटू PN इज इक्वल टू PM डिस्टन्स काय होतं m1 x1 मायनस y1 अपॉन अंडर रूट m1² प्लस 1 आणि इंटू दुसरा डिस्टन्स काय होतं m2 x1 मायनस y1 अपॉन अंडर रूट m2² प्लस 1. आता यांची मल्टिप्लिकेशन करायची. PM इंटू PN इज इक्वल टू न्यूमरेटरचे न्यूमरेटरसोबत मल्टिप्लिकेशन करा आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटरसोबत मल्टिप्लिकेशन करायची. त्या मॉडमध्ये काय येणार आहे m1 m2 x1² मायनस m1 x1 y1 मायनस m2 x1 y1 प्लस y1² आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही रूट एकत्र येतील. यांचे मल्टिप्लिकेशन m1² ने m2² मल्टिप्लाय करा. m1² m2² प्लस येणार आहेत m1² प्लस m2² प्लस 1 ने 1 मल्टिप्लाय करा 1. PM इंटू PN इज इक्वल टू मॉड ऑफ m1 m2 x1² मायनस या दोन टर्म्समध्ये निगेटिव्ह साईन x1 y1 कॉमन निघाले. निगेटिव्ह साईन कॉमन निघाले x1 y1 कॉमन निघाले तर ब्रॅकेटमध्ये राहिले m1 प्लस m2
अँड प्लस y1² अपॉन अंडर रूट याला लिहिता येतं m1 m2 होल स्क्वेअर प्लस ज्याला मी अंडरलाईन केली m1² प्लस m2², त्याला फॉर्म्युला यूज करा a² प्लस b² इज इक्वल टू a प्लस b होल स्क्वेअर मायनस ट्वाईस ab. या फॉर्म्युल्याचा जर यूज केला त्याला आपण असं लिहिणार m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस ट्वाईस m1 m2 अँड प्लस 1. आता यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. आपण यापूर्वी m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत ना त्या फाइंड केलेल्या आहेत. त्यांची जर सबस्टिट्यूशन्स केली तर हा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला इज इक्वल टू भेटणार. इथे येणार आहे a अपॉन b m1 इंटू m2 x1² मायनस m1 प्लस m2ची व्हॅल्यू किती आहे मायनस ट्वाईस h अपॉन b, तर मायनस मायनस येणार आहे प्लस ट्वाईस h अपॉन b x1 y1 प्लस y1² अपॉन डिनॉमिनेटरमध्ये m1 m2² मीन्स a² अपॉन b². इथे येणार आहे मायनस ट्वाईस h अपॉन b², तर मायनसचा स्क्वेअर आहे तो प्लस ट्वाईस hचा स्क्वेअर आहे तो 4h² अपॉन bचा स्क्वेअर आहे तो आहे b² मायनस 2a अपॉन b प्लस 1. आता यांचा डिनॉमिनेटर सेम करून हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता. लक्षात द्या इथे डिनॉमिनेटरमध्ये b आहे, इथे b आहे, याला मी b ने मल्टिप्लाय आणि b ने डिवाइड केलं b अपॉन इथे आलेत b, इथे b² आहेत, इकडे b² आहे, याला b ने मल्टिप्लाय आणि b ने डिवाइड, या 1च्या जागेवर मी b² अपॉन b² असं लिहू शकतो. आता बघा इथे डिनॉमिनेटर सेम झाले, इथे डिनॉमिनेटर सेम झाले. यांचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचं जर कॅल्क्युलेशन्स केलं ते कॅल्क्युलेशन्स काय येणार ते मी आता इकडे लिहितो आहे. is equal to mod of a x1² plus twice h x1 y1 plus b y1² upon b. आणि रूटमध्ये काय आहे तेव्हा पहिले मी a² लिहिले, मग a² लिहिले, मग मायनस ट्वाईस ab, मग b² लिहिले, मग लिहिले 4h² आणि अपॉन b². ते स्क्वेअर रूटच्या बाहेर जेव्हा येतील ना त्यावेळेस फक्त इथे येतील b. आता यामधले b कॅन्सल होतील, b आणि b कॅन्सल झाल्यानंतर इज इक्वल टू राहिले मॉड ऑफ a x1² प्लस ट्वाईस h x1 y1 प्लस b y1² अपॉन अंडर रूट. हा परफेक्ट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तो a मायनस b होल स्क्वेअर प्लस काय राहिले 4h². जेव्हा पॉईंट P घेतला होता त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 आणि y1 होतं, त्या पॉईंटवरून दोन्ही लाईन्सवर परपेंडिक्युलर काढले होते. त्या दोन्ही परपेंडिक्युलरचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट एवढा यायला पाहिजे होता. काय होता मॉड ऑफ a x1² प्लस ट्वाईस h x1 y1 प्लस b y1² अपॉन अंडर रूट a मायनस b होल स्क्वेअर प्लस 4h². हा रिझल्ट जर तुम्ही लक्षात ठेवला ते अशा टाईपच्या क्वेश्चन्सवर जेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारण्यात येतील या रिझल्टवर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर मी सांगितल्याप्रमाणे काही सेकंदामध्ये आन्सर्स काढता येतात. आणि जर समजा फॉर्म्युला माहिती नसेल तर मग आता जी मेथड मी सांगितलेली आहे या मेथडप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. म्हणून जे जे रिझल्ट्स होतात ते व्यवस्थित लक्षात ठेवा.